बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. 3. ब्राह्मणे ब्राह्मण ग्रंथ. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मण ग्रंथ या नावाने ओळखले जातात. दोन्ही ग्रंथांना पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः हे ग्रंथ वेदाचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारखेच महत्त्वाचे मानले जात असत व त्यांना श्रुती या नावाने संबोधले जाते. ब्राह्मणी तत्त्वज्ञान 4 प्रबंधावर आधारित होते. पहिला सिद्धांत प्रबंध होता, वेद हे नुसतेच पवित्र नाहीत तर अचूक आहेत आणि त्यांच्याबद्दल प्रश्न निर्माण करता येत नाही. दुसरा सिद्धांत प्रबंध होता, आत्म्याची मुक्ती जर का वैदिक यज्ञयाग कर्मकांड समारंभ केले आणि ब्राह्मणास योग्य दक्षिणा दिली तरच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. यामध्ये फक्त आदर्श धर्माचा सिद्धांत होता असे नव्हे तर आदर्श समाजाचा देखील सिद्धांत होता. या आदर्श समाज रचनेस त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले. हा सिद्धांत वेदांत असल्यामुळे व वेद हे अचूक असल्यामुळे व त्याचा अधिकार वादातीत असल्यामुळे चातुर्वर्ण्य समाजरचना देखील बंधनकारक आहे व त्याबद्दल प्रश्न निर्माण करता येत नाही. ही समाजरचना काही नियमांवर आधारित होती. पहिला नियम होता, समाजव्यवस्था 4 वर्णात विभागली जावी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. दुसरा नियम होता, या 4 वर्णात सामाजिक समता असू शकत नाही, ते एकमेकाशी विषमतेच्या वर्गवारीने बांधले गेले पाहिजे. ब्राह्मण सर्वोच्च ठिकाणी असले पाहिजे, क्षत्रिय हे ब्राह्मणाच्या खालोखाल पण वैश्याच्या वर आणि वैश्य हे क्षत्रियाच्या खालोखाल पण शूद्राच्या वर असले पाहिजे व शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजे. हक्क आणि विशेषाधिकार सुविधा या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती. अधिकार व विशेष सुविधा यांचा उपयोग क्रमिक असमानतेच्या नियमानुसारच असला पाहिजे. ब्राह्मणास त्यांच्या इच्छेनुसार हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत. जे अधिकार ब्राह्मणास असत त्यावर क्षत्रिय हक्क गाजवू शकत नसे. त्यांना वैश्यांपेक्षा अधिक हक्क व अधिकार मिळत व वैश्यांना शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत, पण त्यांना क्षत्रियांना मिळणारे हक्क आणि अधिकार मिळत नसे आणि शूद्राला तर अधिकारच नव्हतेच, पण खास हक्क तर मुळीच नव्हते. 3 उच्च वर्णीयांना न दुखविता जगणे हाच त्यांना हक्क होता. चातुर्वर्ण व्यवस्थेचा तिसरा नियम व्यवसाय विभागासंबंधी होता. अध्ययन, शिक्षण, अध्यापन आणि धार्मिक विधी हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता. युद्ध करणे, मारणे किंवा मरणे क्षत्रियांचा व्यवसाय होता. व्यापार हा वैश्यांकडे सोपविला होता. 3 वर्णाची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्याच वर्णासाठी होते. एका वर्णाचा व्यवसाय दुसऱ्याला करता येत नसे. चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्काबाबतीत होता. चातुर्वर्ण पद्धतीत शिक्षणाचा हक्क फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णांनाच होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नव्हता. चातुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्क फक्त शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला होता. आणखी एक 5वा नियम होता. त्यानुसार माणसाचे जीवन 4 आश्रमात टप्प्यात विभागले होते. पहिला आश्रम ब्रह्मचर्य, दुसरा आश्रम गृहस्थ आश्रम, तिसऱ्यास वानप्रस्थ व चौथ्या आश्रमास संन्यासाश्रम म्हटले जात असे. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन, अभ्यास व शिक्षण होते. दुसऱ्या आश्रमाचे उद्दिष्ट हे वैवाहिक जीवन जगणे होते. तिसऱ्या आश्रमाचे उद्दिष्ट गृहत्याग न करता, कौटुंबिक बंधने न तोडता त्यास वैराग्य जीवनाची ओळख करून देणे हे होते व चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला देवाचा शोध घेणे व त्यात एकरूप होण्यास समर्थ बनविणे. या 3ही आश्रमाचे फायदे फक्त 3 उच्च वर्णांच्या पुरुषांनाच घेता येत होते. पहिला व चौथा आश्रम स्त्रिया व शूद्र यांच्याकरिता वर्ज्य होता. अशा या दिव्य आदर्श समाजरचनेस चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी नियमांना आदर्शत्व बनविले. कुठल्याही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता हे प्रत्यक्षात उतरवले. कर्मवाद हा ब्राह्मण तत्त्वज्ञानातील चौथा सिद्धांत, आत्म्याचा जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता. पुनर्जन्माच्या वेळेस आत्मा नवीन देहासह नवीन जन्म कुठे घेतो या एका प्रश्नाचे ब्राह्मणी कर्मवादाच्या सिद्धांताचे उत्तर असे होते की त्याने मागील जन्मी ज्या कृती केल्या त्यावर ते अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते त्यांच्या कर्मावर अवलंबून आहे. ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील पहिल्या सिद्धांतास बुद्धांचा कडवा तीव्र विरोध होता. वेद हे अचूक आहेत आणि त्यांच्या अधिकारास कोणीही आवाहन करू शकत नाही हे ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे म्हणणे भगवान बुद्धांनी नाकारले.
बुद्धांच्या मते निर्दोष व वादातीत ज्यावर प्रश्न निर्माण करता येत नाही असे काहीही नाही. कोणतीही गोष्ट अंतिम नाही. जेव्हा जेव्हा आवश्यक परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस प्रत्येक बाब पुनर्तपासणी व पुनर्विचाराकरिता उपलब्ध असली पाहिजे. परीक्षण करता आले पाहिजे. मनुष्याने सत्य आणि यथार्थ सत्य जाणले पाहिजे. विचार स्वातंत्र्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सत्याचा शोध घेण्याकरिता विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे. वेदामध्ये कोणतीही चूक असूच शकत नाही व वेदांच्या अचूकतेबद्दल प्रश्नच उपस्थित करता येत नाही असे समजणे म्हणजे विचार स्वातंत्र्य नाकारणे होय. यामुळेच वेदांमध्ये कोणतीही चूक असूच शकत नाही व वेदांच्या अचूकतेबद्दल प्रश्नच उपस्थित करता येत नाही हा सिद्धांत बुद्धांना सर्वात जास्त दोषार्ह वाटला. असाच विरोध ब्राह्मणी तत्त्वज्ञानाच्या दुसऱ्या सिद्धांतास बुद्धांचा होता. यज्ञ त्याग यामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु बुद्धांनी खरा यज्ञ व खोटा यज्ञ यात फरक केला होता. इतरांच्या भल्याकरता स्वार्थ त्याग हा खरा यज्ञ होय. व्यक्तिगत स्वार्थाकरता देवाला अर्पण करण्याकरता प्राण्यांचा बळी देणे, त्याला ठार मारणे हा खोटा यज्ञ होय. ब्राह्मणी यज्ञ असे जास्तीत जास्त यज्ञ की ज्यात त्यांच्या देवांना खुश करण्याकरता प्राण्यांचे बळी दिले जात, अशा यज्ञांचा बुद्धांनी खोटे यज्ञ म्हणून धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीकरता केलेले खोटे यज्ञ देखील बुद्धांना मान्य नव्हते. यज्ञविरोधक उपहासाने ब्राह्मणांना म्हणत असत की जर का प्राण्यांचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गात जाता येत असेल तर त्यांनी आपल्या बाबाचा बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा हा सर्वात जास्त जलद मार्ग आहे. बुद्ध या मताशी अंतःकरणपूर्वक सहमत होते. ब्राह्मणी यज्ञाचा सिद्धांत बुद्धांना जितका तिरस्करणीय होता तितकाच विरोध चातुर्वर्ण व्यवस्थेला होता. ब्राह्मणी चातुर्वर्ण सामाजिक व्यवस्था ही नैसर्गिक व्यवस्था नाही असे बुद्ध मानित असत. ब्राह्मणी चातुर्वर्ण सामाजिक व्यवस्थेमधील वर्गवारी ही जुलमी व सक्तीची होती. कोणाच्या तरी हुकमावर तयार केलेली, काही विशिष्ट वर्गाच्या स्वार्थाकरता तयार केलेली ही रचना होती. बुद्ध स्वतंत्र व बंधमुक्त समाज रचनेस प्राधान्य देत होते. ब्राह्मणी चतुर्वर्ण समाजव्यवस्था ही कधीही न बदलणारी अपरिवर्तनशील कायम स्वरूपाची समाजरचना होती. एकदा ब्राह्मण म्हणून जन्मला की तो कायमचा ब्राह्मणच राहत असे. एकदा क्षत्रिय म्हणून जन्मला की तो कायमचा क्षत्रिय राहत असे. एकदा वैश्य म्हणून जन्मला की तो कायमचा वैश्य राहत असे. एकदा शूद्र म्हणून जन्मला की तो कायमचा शूद्रच राहत असे. अपघाताने एखाद्याच्या घरी एखाद्याचा जन्म झाला त्यावरून त्याचा दर्जा, त्याचे समाजातील नैतिक आणि व्यावसायिक स्थान ठरत असे. कोणतेही मोठ्यातील मोठे पापकर्म केले तरी त्याची सामाजिक पद दर्जा कमी होत नसे व कितीही मोठे कुशल कर्म त्याने केले तरी त्यास उच्च वर्णात स्थान मिळत नसे. ब्राह्मणी चातुर्वर्ण समाजव्यवस्थेत ना गुणाची कदर केली जात ना त्या ठिकाणी विकासाची संधी होती. प्रत्येक समाजात विषमता असमानता असते, परंतु ही विषमता ब्राह्मणी व्यवस्थेत अगदी वेगळ्या स्वरूपात होती. ब्राह्मणी विषमता ही अधिकृत तत्त्व म्हणून मानली जात होती. ब्राह्मणी विषमता ही आपोआप विकसित प्रतिष्ठित झालेली नाही. ब्राह्मणवाद समतेश मानतच नाही व तो समानतेचा विरोधक शत्रू आहे. ब्राह्मणी धर्माचे नुकत्याच विषमतेने समाधान झाले नाही, तर ब्राह्मणी धर्माचा पाया, मूळ भागाचा आत्माच क्रमिक विषमता वर्गावार हा होता. समाजात सुसंवाद, समन्वय, मिळून मिसळून राहण्याची भावना निर्माण होणे दूरच, याशिवाय वर्गवारी, क्रमिक समाजरचनेमुळे, चातुर्वर्ण्यामुळे चढत्या क्रमाने द्वेष, परस्परांचा तिरस्कार निर्माण झाला व उतरत्या वर्णव्यवस्थेनुसार तिरस्कार, तुच्छता, अनादर निर्माण झाला व हे कायम स्वरूपाच्या कलहाचे कारण ठरले. चातुर्वर्ण व्यवस्थेत व्यवसाय निश्चित केले गेले होते व त्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नव्हते. ही व्यवसाय निश्चिती कुशलता पाहून केली गेली नव्हती, तर त्या व्यक्तीचा त्या वर्णात जन्म झाला म्हणून केली गेली होती. या नियमाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली त्याचा पाया जरी स्वार्थावर आधारित नसला असे काही गृहीत धरले तरी चुकीचा होता हे मात्र निश्चित होते. बुद्धांनी हे स्पष्ट पाहिले की चातुर्वर्ण व्यवस्थेने सर्वांचे हित पाहिले नाहीच आणि त्यांच्या कल्याणाचा देखील पुरस्कार केला नाही, तर फक्त काही मुठभर लोकांच्या हिताकरता बहुसंख्यांना राबविण्यासाठीच ही योजना जाणून बुजून निर्माण केली गेली. चातुर्वर्ण योजनेनुसार स्वतःला सर्व मानवश्रेष्ठ समजणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले.